लोकसभेसाठी भाजपनं दुसरी यादी उमेदवारांच्या नावांची कालच घोषित केली आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या 20 नावांचा सुद्धा समावेश होता। 20 मतदारसंघांचा समावेश होता। मुंबईतले 2 मतदारसंघ ज्याची खूप चर्चा होते कारण या 2 मतदारसंघातल्या विद्यमान खासदारांची तिकीटं भाजपनं कट केलेली आहेत, कापलेली आहेत। ज्यामध्ये पहिला मतदारसंघ उत्तर मुंबईचा भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींना इथून तिकीट मिळालेलं नाहीये। त्यामुळे काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांनी गोपाळ शेट्टी यांची त्यांच्या घरी जाऊन समजूत काढल्याचं कळतंय। गोपाळ शेट्टींचं तिकीट कापल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले होते। मात्र देवेंद्र फडणवीस काल बोरिवलीत गेले आणि त्यांनी गोपाळ शेट्टींची भेट घेतल्याचं कळतंय। आणि याच भेटीवेळची ते दृश्य आहेत। हा अत्यंत हक्काचा आणि खूप खात्रीशीर मतदारसंघ आहे भाजपचा आणि गोपाळ शेट्टी हे गेल्या निवडणुकीतले असे एक उमेदवार होते, विजयी उमेदवार होते की ज्यांचं मताधिक्य देशभरात पंतप्रधान मोदींच्या खालोखाल होतं। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतात। सुशांत, नाराजी पसरणं कार्यकर्त्यांमध्ये किंवा ज्यांना तिकीट नाकारले त्यांच्यामध्ये सुद्धा खूप स्वाभाविक आहे, पण ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न गोपाळ शेट्टींची भाजपकडनं कसे केले जातात? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर हा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो भाजपचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या जागी गोपाळ शेट्टी जे आहे ते नेतृत्व करत होते। मात्र काल जी दुसरी यादी आली त्यामध्ये गोपाळ शेट्टींचं नाव कापत पियुष गोयल यांची वर्णी लावण्यात आली आहे। त्यामुळे कुठेतरी गोपाळ शेट्टी यांचे कार्यकर्ते जे आहेत ते नाराज झाले होते। कार्यकर्त्यांनी काही घोषणाबाजी देखील दिली होती। मात्र त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा गोपाळ शेट्टी यांच्या घरी गेले। कारण जर बघितलं असेल तर पियुष गोयल या लोकसभा निवडणुकीतून रिंगणात उतरलेले आहेत। त्यांना कुठलाही फटका बसू नये यासाठी खऱ्या अर्थाने फडणवीस गोपाळ शेट्टी यांच्या घरी गेले, त्यांची समजूत काढली। पक्षाने आता जरी तिकीट कापलेलं असले तरी पक्ष जे आहे ते योग्य मान सन्मान सुद्धा ठेवेल असं देखील गोपाळ शेट्टी यांना सांगितल्याचं आपल्याला कळतंय। त्यामुळे कुठेतरी गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या घरी जाऊन आले। आता गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर होते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर हा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो भाजपचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ आणि विशेषतः गोपाळ शेट्टी यांचं इथे प्राबल्य अधिक आहे। त्यामुळे साहजिकच गोपाळ शेट्टी यांची नाराजी जी आहे ती परवडणारी नाही। त्यामुळे गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर करण्याचा आता भाजपकडून प्रयत्न केला जातोय। नंदा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।